तर तिथं आता नाश्ता बिष्टा केल्यानंतर हे बघा तिथं तुम्हाला तो दिसत असेल टापर, तिथून आम्ही इथपर्यंत चालत आलो आता. आणि हे बघा हे धरण आहे, छोटंसं धरण आहे हे बदगी गावातलं. तुम्हाला इकडे दिसू शकतं हे डोंगराच्या वरती, पलीकडे पण डोंगर. हे बदगी धरण आहे, त्यातून जे पाणी येतं ते दुर्नळीचा धबधबा बनवतं. तर हे बघा इथे शेततळ पण आहे. अरे वा, हे बघा इथे छोटंसं शेततळ आहे. चालत चालत आम्ही भरपूर लांब आलोय तसं. तुम्हाला इथून ह्याच्या म्हणजे ह्याच्या पलीकडं धबधबा येतो, दुर्नळी धबधबा. म्हणजे दुर्नळी त्याचा ओरिजिन इथे. कमी पाणी आहे, इथं आलोय आम्ही पायी. माझं बापरे एवढं ओलं झालंय, वरतून पाऊस थोडा थोडा पडतोय आणि लय सरकी झालेली इथं. बापरे ऐको बाबू, हळू चालत नाही तिथं, डायरेक्ट पुढं खाली खोल दरी इथून. एक मिनिट, चल तू चल पुढे. हे बघा, ए पुढे नका जाऊ. आमच्या दुर्नळीच्या ओरिजिन पाशी पोहोचलेलो आहे. माझी चप्पल तुटाईच्या मार्गावरती. मी क्रॉक्स घालूय ते घालायला नव्हते पाहिजे, हे पण नका घालून. आता मला वाटतं कारण का ते उतरताना एकदम आपला फ्लो जोरात असतो आणि ते जास्त येत नाही, काढता येत नाही. चला ठीक आहे. हे बघा तर हे जे पाणी येते, मी तुम्हाला मागाशी छोटंसं धरण दाखवलं त्या साईडला, तिकडे धरण आहे. आता तिकडं आपण जाणार नाहीये, थोडंसं लांब आहे. तिथून थोडंसं दिसतं इथून एक 300-400 मीटरवरती, पण इथं जायला थोडासा खडतर रस्ता आहे. तिथं धरण आहे, त्या धरणातून तिथं ओरिजिन आहे, तिथून पाणी हे तुम्हाला इकडे खाली दुर्नळी. आता हे तुम्हाला ओरिजिन आहे, पण त्यावेळेस तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवल. अतिशय अप्रतिम असा व्ह्यू आहे. आणि थोडंसं सारखी मी ते चप्पल घालून आता इकडं हे बघा. हा अच्छा, पोहोचलोय आता इथं. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा हा नजारा, हे पाणी इकडून पडतंय. इथं ऍक्च्युली हे नाहीये, थोडं जास्तच टोकाला आलं. येऊ नका, सोना येऊ नको रे. हे बघा इथं खाली पाणी पडतंय आणि तिथून तो पॉईंट आहे तिथला, तिथून पण परत डबल पाणी खाली पडते. आणि हे पुढे छोटंसं तलाव झालेला आहे, तो पाणी साचलेलं आपण तिथे करू शकतो. ह्यात म्हणजे हा जो छोटासा पॉईंट आहे त्याच्या खाली सगळे एन्जॉय करत असतात. तिथं एकदम भारी पाणी पडतं सगळं वरतून. हे बघा इथून हा ओरिजिन आहे. तुम्ही ज्यावेळेस पूर्ण पावसात येतं त्यावेळेस तिथं पूर्ण सरक असं तुम्ही या जिथपर्यंत मी आलोय तिथपर्यंत येऊ शकत नाही, कारण का भरपूर सरकी असते, एकदम शेवाळ असते पूर्ण आणि पायी सटकतात. ओके, तर इथं थोडासा आपण आता एन्जॉय करणार आहे आणि एन्जॉय केल्यानंतर खाली जाणार आहे. हा जाण्याचा हा जो मार्ग आहे, आम्ही आलो इथून, हा जाण्याचा मार्ग आहे. उतरायला लवकर उतरतो आपण, पण थोडासा सरकी वरतून थोडासा पाऊस पडतोय, टिप 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 तुम्हाला याच्यात दिसत असेल, त्याच्यामुळे थोडासा सरकता रोड झालेला. आम्ही आता निघालो खालच्या दिशेने, म्हणजे आता आम्ही उतरतोय. हे बघा ही दुर्नळी. मी थोडासा पुढं आलो तिथून चालत, दुर्नळीपासून जे आता मी होतो तिथून जे पाणी पडतंय तिथं ते खाली पडतंय आणि तिथून परत तिकडे. तर आता आमचा हा रस्ता इथून थोडासा सोपा आहे. आता चाललोय, तुम्हाला दाखवतो. चला, थोडासा पाऊस झाला त्याच्यामुळे बघूया. हे बघा खाली बघा, तुम्हाला तिथं गाड्या दिसत असतील आणि हे तलाव आहे खाली मस्तपैकी. आणि तोच दुर्नळीच्या खाली एकदम म्हणजे पाणी एवढं भारी पडताना दिसतंय तिथून. मी तुम्हाला दाखवतो. आधी मला नीट चालू द्या, जर का इथून तोल गेला ना, हे बघा डायरेक्ट खाली दरी आणि मी दरीत चाललोय आता. ते बघा, म्हणजे कोणी जास्त इकडे वरती यायला एवढं प्रेफर करत नाही. ज्यांना ट्रेकिंगची आवड, थोडंसं चालायला, थोडंसं काहीतरी ॲडव्हेंचरस करायला आवडतंय, तीच लोक. हे बघा हा रस्ता आहे आता. इथं बघा खाली डायरेक्ट आहे, इथं रस्ता आहे. जी लोक थोडंसं ॲडव्हेंचरस करायला त्यांना आवडतं ते लोक येतात इथं आणि एन्जॉय करतात. हे वरतून ये. चला, कारण का माझी चप्पल थोडीशी वेगळी आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं सावधरित्या चालावं लागते. नाही तर माझी चप्पल मला घेऊन जायला बसते. ओके, थोडंसं अवकाश. हो.
याचं उतरायला काही एवढं अवघड असं काही नाही आहे, थोडंसं उतार आहे म्हणून थोडंसं पटपट पटपट चालावं लागतं आणि थोडंसं कमी हे डिस्टन्स आहे चालायला. हे तुम्ही बघा थोडंसं क्रिटिकल आहे, थोडंसं सावधानी आपल्याला प्लीज बाळगायला पाहिजे. आणि तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावरती परत एक व्ह्यू दाखवतो धुळगाळीचा. हे बघा असं होतंय, थोडंसं सावकाश चला, सरकू वगैरे नका, कारण का तिथे खाली एकदम खतरनाक दरी उतर म्हणजे एकदम थोडंच राहिले. तुम्हाला म्हटलं दाखवा एका साईड अँगलने व्ह्यू. हा आहे धबधबा आपला 1, 2 आणि 3. आम्ही उतरतोय, त्याच वेळात आमचं उतरणं पण संपेल आणि आम्ही त्या इथे धबधब्याच्या खाली जाणार आहे. तिथे खूप गर्दी असेल आणि हे बघा इथे तळं पण आहे एकदम, तिथे भरपूर लोक पोहण्याचा पण आनंद घेत आहेत. ते तुम्हाला तिथे गेल्यावरती मी दाखवतो खात्यात. थोडंसं पटापट 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 मी उतरायचा प्रयत्न करतो इथं. आणि इथं आपला डोंगर ट्रेक जी आहे ती ट्रेक इथं कम्प्लीट होते. आपण खाली रस्त्याला आलो. ओके, हे बघा आता इथे सगळे आलेले आहेत, पर्यटक इथे भरपूर प्रमाणात व्हिजिट करतात. आता आपण इथं आलो आहे, परत तिकडे चालत जायचं आहे जिकडे आपले गाड्या आहेत, आणि इकडे जायचं जिकडे दुर्नळी आहे ह्या साईडला, तिथून परत चालत तिकडे जायचं. तळं साचलंय म्हणजे बांधलेलं आहे ते, आधी नव्हतं आता हे केलंय, पण भारी आहे, तिथं पोहू शकता तुम्ही. आणि आपण आता दुर्नळीकडे चाललो ह्या इकडे. हे बघा तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा आता आपण पोहोचलो इकडं. हा आहे धबधबा, वाव खतरनाक व्ह्यू आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आम्ही पोहोचलो इथे. इथे आलं तर तुम्ही नक्की भिजा. आणि हा बघा नक्कीच हे बघा, वाव हे बघा शेवटी पोहोचलो जिथे पोहोचायचं होतं. खूप शेवाळ इथं, थोडंसं चपताना जपून सरकतंय, पूर्ण पाण्याखाली मी आणलंय आता तुम्हाला. आणि अतिशय खतरनाक व्ह्यू इथून. हे बघा भरपूर गर्दी असते इथं. वा चला आता थोडासा एन्जॉय करतो. आमच्या गाड्या लावल्या होत्या तिथं पोहोचलोय, गाड्या काढल्यात आणि हे बघा